नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर नवरात्र स्पेशल आपण इथे खमंग खुसखुशीत कमी तेलकट बटाट्याची पुरी बनवणार आहोत। रोज तेच पदार्थ खाऊन उपवासाला जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने बटाटा पुरी नक्की बनवून बघा। बनवायला देखील खूप सोपी आहे, झटपट तयार होते। तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता किंवा तशी सुद्धा खाऊ शकता। खूप छान अशी अगदी कुरकुरीत अशी ही बटाटा पुरी तयार होते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर सुद्धा करा। व्हिडिओच्या खाली हाईप असं नाव आहे तर ते सुद्धा क्लिक करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर टम्म फुगलेली खुसखुशीत अशी पुरी चला तर आपण कशा पद्धतीने बनवायची ते बघूया। 4 उकडलेले आपण इथे बटाटे घेतलेले आहे। जवळपास इथे हे 300 ग्रॅम बटाटे आहेत। तर बघा आता आपल्याला याची साल काढून घेतली मी आणि छान अशा किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचे, म्हणजे छान असं आपल्याला हे पीठ मळून घेता येतं। तर अशा पद्धतीने इथे मी बटाटे किसून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला 1 कप भगरीचं पीठ घालून घ्यायचंय। तर 1 कप याच्यामध्ये मी भगरीचं पीठ घालून घेतलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे वाटण करून घेतलेत। तर बघा असं जाडसर असं मी वाटण करून घेतलंय, ठेचा बनवून घेतलाय मिरच्यांचा। तर आता ते 2 ते 2.5 चमचे आपण घालून घेतले। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 चमचे याच्यामध्ये मी तीळ घालून घेतलेत आणि छोटा अर्धा चमचा जिरे घालून घेतलेत। पाव चमचा याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेतलंय। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता। तर लाल तिखट आपलं जास्त तिखट नाहीये, कलरसाठी आपण हे घालून घेतले। आता चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। तर जिरे आणि कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल, नाही घातली त्याच्याशिवाय सुद्धा तुम्ही ही छान अशी खमंग पुरी बनवू शकता। आता सर्व जिन्नस आपण चांगली मिसळून घेऊया। ही पुरी बनवण्यासाठी आपल्याला फक्त 10 मिनिटं लागतात। गरमागरम ही पुरी दह्याबरोबर चटणी बरोबर खूप छान लागते। नक्की बनवून बघा। बनवायलाही खूप सोपी आहे, कमी वेळात तयार होते आणि फराळामध्ये वेगळा काहीतरी पदार्थ सुद्धा तुम्ही पोटभर खाऊ शकता। तर बघा मी अशा पद्धतीने हे पीठ छान असं बटाट्याच्या ओलसरपणामध्येच मस्त मळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज पडलेली नाही, अगदी घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, मध्यम साईजचं आपण हे पीठ अशा पद्धतीने मळून घेतलं। आता एक ताट घेतलं, त्याच्यावरती मी प्लॅस्टिकचा कव्हर घेतलेला आहे, त्याला तेल चोळून घेतलं। हाताला देखील तेल चोळून घ्यायचं, म्हणजे अजिबात आपल्याला हाताला हे पीठ चिकटत नाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला पुरी आता ही बोटाच्या साहाय्याने बनवून घ्यायची। तुम्ही याच्यावरती अजून एक प्लॅस्टिकचा कव्हर घालू शकता आणि हलक्या हाती लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने सुद्धा पटकन पुरी बनली जाते किंवा तुम्ही हलक्या हाताने लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता। तर बघा जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, अशा पद्धतीची पुरी आपण बनवून घेतली। एक ताटामध्ये आता ही काढून घेऊया। तर बघा किती छान अशी पुरी आपली इथे तयार झालेली आहे। जास्त जाड ठेवायची नाही किंवा जास्त मऊ पातळ सुद्धा करायची नाही। खूप जास्त जर जाड ठेवली तर ती खायला चांगली लागत नाही आणि मऊ सुद्धा पडू शकते, आणि खूप जर पातळ जर बनवली तर ती खूप जास्त कडकडीत होईल। तर मी दुसरी पुरी देखील ह्याच पद्धतीने बनवून घेतली आणि पीठ मळून घेतल्याच्या नंतर 5 मिनिटाच्या जास्त वेळ ठेवायचं नाही, मग ते जास्तीचं पातळ होतं। पटकन आपल्याला लगेच त्याची पुरी बनवून घ्यायची। तर बघा तेल असं मी छान तापवून घेतलं, पॅनमध्ये मी तेल ठेवलं होतं, त्याच्यामध्ये अलगद अशी आपल्याला पुरी सोडायची। पुरी ओलसर असते त्याच्यामुळे हळूवारपणे सोडायची, हातावरती तेल येऊ शकतं, तर हळूवारपणे आपल्याला याच्यामध्ये पुरी सोडून घ्यायची तेलामध्ये। तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं, याच्यामध्ये आपण पुरी छान अशी आता तळून घेऊया दोन्ही साईडनी। तर तुम्ही बघू शकता पुरीला खूप सुंदर असा रंग आलेला आहे, मस्त पुरी झाली आहे आपली आणि मस्त कुरकुरीत झालेली आहे। कलरवरूनच आपल्याला लगेच समजतं। तर अजिबात तेलकट झालेली नाही, छान अशी पुरी आपली झाली। आता राहिलेल्या पुऱ्या सुद्धा आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया। पीठ मळून घेतलं की आपल्याला 5 ते 7 मिनिटांमध्ये याच्या लगेच पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपलं पीठ अजिबात पातळ होत नाही। पातळ झालं की आपल्याला पुऱ्या त्याच्या पटपट बनवता येत नाही। तर बघा संपूर्ण पुऱ्या इथे मी अशा पद्धतीने आता तळून घेते। तर काही पुऱ्या मी अशा पद्धतीने तळून घेतल्यात आणि अजून काही तळायच्या बाकी राहिलेल्या आहेत। तर संपूर्ण पुऱ्या मी ह्याच पद्धतीने आता तळून घेणार आहे आणि मस्त पुरी टम्म फुगलेली तुम्ही बघू शकता, मस्त छान क्रिस्पी झालेली आहे। आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया। तर चटणी बनवण्यासाठी इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलीत आणि ओलं खोबरं घेतलंय। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेतलं, याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घालूया आणि याचं छान असं वाटण करून घेऊया। तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये तुम्ही 2-3 चमचे दही सुद्धा घालू शकता किंवा लिंबू सुद्धा पिळू शकता।
तर बघा आता मी अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून पातळ अशी चटणी ही वाटण करून घेतली, एक बाउलमध्ये काढून घेतली। आता याला आपण छान अशी कडकडीत जिऱ्याची फोडणी देणार आहोत। चटणी तुम्हाला घट्ट किंवा पातळ कशा पद्धतीची आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। तर याच्यावरती आपण छान अशी कडकडीत जिऱ्याची फोडणी देणार आहोत। तर 2 चमचे तेल तापवून घेतलं, अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घातले, मोबाईलचं बटन बंदच राहिलं होतं। तर कडकडीत अशी जिऱ्याची फोडणी आपण चटणीवरती घालून घेतली, छान अशी चटणी झालेली आहे आणि सोबत आपण दही सुद्धा घेतलेलं आहे। तर मस्त खमंग खुसखुशीत अशी पुरी आणि सोबत दही आणि ओल्या खोबऱ्याची चटणी। तर बघा मस्त असं फराळाचा बेत आहे आजचा। तर तुम्ही सुद्धा उपवास स्पेशल अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत अगदी कुरकुरीत अशी बटाटा पुरी नक्की बनवून बघा। बनवायला आपल्याला फक्त 10 मिनिटं लागलेले आहेत। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही तयार केलेली आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की पुरी बनवून बघा, खायला खूप छान लागते। फराळामध्ये 9 दिवसाच्या फराळामध्ये काहीतरी वेगळं चटपटीत असं बनवून बघा। तर अजिबातही तेलकट झालेली नाही ही पुरी, तुम्ही बघू शकता आणि रंग खूप सुंदर आलेला आहे। तर आपण फोडून सुद्धा बघणार आहोत। तर ह्या पद्धतीने पुरी नक्की बनवून बघा। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी पुरी आपली इथे झालेली आहे। सर्व पुऱ्या आपल्या अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत। तर दह्यासोबत खा किंवा चटणीसोबत खा, तशीही खाली तरी आपण याच्यामध्ये तिखट घातले त्याच्यामुळे पुरी तशी जरी खाल्ली तरी खूप छान लागते। तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा, म्हणजे खूप साऱ्या मैत्रिणी अशा पद्धतीने उपवासामध्ये बटाटा पुरी नक्की बनवतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।